सर्वांना. तर बघा वाजली 5:30. तर आम्ही चाललोय बैड्याला आणायला. मम्मी आवरली. श्रवा आणि मी मॅचिंग झालोय आज. आता तिने ड्रेस चेंज केला. बघा वाजले 5:30 आणि 5 मिनिटं कमी 5:30 तरी पण चालू आहे. आता हळूहळू जायला. आबाळ पण एकदम असं भरून आले. तरी मी घातला आउटर. तर बघ कसलं वातावरण झालं बाहेर. तर चला दाखवू. चल श्राव जाऊया. घेतली चावी आता. तर चला जाऊ स्टेशनला पण आणायला. आणि थोडीफार ना मंडई पण घ्यायची. त्यामुळे तिथं मंडईला कोथिंबीर आलं वगैरे घ्यायचं तिथं. मग थांबणार आहे थोडं. असं कांदूक झाले. बघा स्टेशनला आहे आमचं सांगोल्याचं स्टेशन. तिकीट वगैरे काढायचं. यायचं अजून ट्रेन वेळ आहे. बबलू शेट नाही आला. तिथंच थांबते ना ट्रेन. मग गाडी आहे तर बसलो आम्ही इथं श्राव वगैरे बसलो. प्रशस्त आहे असं एकदम स्वच्छ आणि व्यायामासाठी सुद्धा माणसं येते तिथे. तर बघा येऊन बसलो आम्ही. आणि शंभूच्या मित्राचा बबलूचा आपल्या नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहिती आहे. तर शंभूचा मित्र भाव काय म्हणजे ते एकामेकाला जीव लावला. त्यामुळे एकदम अशी त्यांची पक्की दोस्ती आहे. तर बघा तो म्हणजे त्यानं कॉल केला. त्यामुळे त्याचा पण मला कॉल आला की शंभूला मी घ्यायला येणार आहे. तर त्यांचं काय कॉन्टॅक्ट झाले तर ती पण येणार आहे. आम्ही पण बसलो. ती काय एका मिनटात येते. तर मंडई वगैरे घेतली. तर मंडई काहीच नव्हती. कोथिंबीर वगैरे होती फक्त तेवढंच घेतलं. तर श्राव पण आले बैड्याला घ्यायला. तर बघू आमचं बघा इथं कसं आहे काय माहिती. 17:56 झालेली आहेत. ट्रेन येईल आता 6ला बरोबर आहे. तर बघू. बघा ट्रेन आलेली आहे आणि आमचं शिवराज येईल. तर आमचा बबलू बाबा कसा बसलाय उभा राहिलाय. ती कुठं निघते काय माहिती. कुठल्या राहिलं तर निघते. कुठल्या डाब्यात दिसते का. कुठल्या डब्यात माहित नाही. पण एकाच डब्यात सगळी असते. लय लांब बसली ती. शेवट बसली. हातपाय धु. हा बरं नाही तब्येत नाही ठीक. दवाखान्यात दाखवून आणलं बघा. आणि हाय सर्वांना गुड इव्हिनिंग बरं का. नाही हाय सर्वांना. तर बघा आज आहे व्हिडिओचा दुसरा दिवस आहे. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज राखीचा कार्यक्रम चालू आहे. कारण शिवराज आल्यापासून राखी काय म्हणजे काल तर म्हणजे ही करायला वेळ झाला. त्याची तब्येत पण ठीक नव्हती. तर इथं बघा रांगोळी वगैरे काढली श्रावण मस्त. आणि आता ती दोघंजण यामध्ये श्राव राखी बांधल शंभूला. तर इकडं ताट वगैरे बघा तुम्हाला दाखवते बनवलंय. एका ताटात काय म्हणतात आपली गोडाशी बर्फी, परत आमटी, तांदूळ अक्षरा म्हणजे आणि आरती आणि राखी, हळदी कुंकू असं तर आहे. झाला का नाही तुमचा स्वयंपाक वगैरे. तर आमचा स्वयंपाक आहे सकाळचा. त्यामुळे बघा
वाजलेत आता 7:30. स्वयंपाक आहे काहीतरी करायचं. हां तर शिवराज आता बसतोय. कपडे वगैरे घातलेत तर शर्टला इस्त्री वगैरे नाही केली. तर कसा वाटतं शर्ट सांगा नक्की. हाय कर की शिव. आता 4 दिवस आहे व्हिडिओमध्ये आहे ना 7 तारखेपर्यंत. फॅन सर घड्याळ घालणार आहे ती. लाव का जरा फॅन. गरम व्हायला लागले बघा. श्राव पण आवरले. श्रावला दाखवलंच नाही माझ्या. तर अशी श्राव आमचे आवरले मस्त मस्त. आणि गरम होते बघा. बाहेर तर थंडी वाजते आणि घरामध्ये गरम व्हायला लागले कारण आरती धूप वगैरे लावल्यामुळं. तर बघूया आता त्यांचं कसं राखी म्हणजे कार्यक्रम होते. तर बघा बसलाय शंभू पाटावर आमचा. पैसे पडलेत खाली तर टोपी दी घालायला त्याला. वड थोडंसं ते किंचित अंगठ्यानं वडायचं. थोडा पाणी ही करायचं. तुला सांगते कसं हे करायचं. चांदीची राखी आणली बहिणीनं. अंगठ्यानं हां तेवढंच लावायचं थोडंसं. शंभू टोपी कशी आमच्या शंभूला दिसते सांगा बघू. इकडं जरा मोठी झाली खरं. धुवून लय उलटी घातली का बघ शंभू पाठीमागची पुढं. बस बस बस. आता तांदूळ चिटकावा. अक्षदा म्हण. हां लावती पिलू थांब. धरून लावायचं तांदूळ श्रावू दोन्ही सगळ्या हाताने. अक्षदा धरून लावायच्या. हां तसं तू लावा दे शंभू. तू टोपी घाल की. टोपी घाला दे. आता बर्फी चारा मस्त. सॉरी सोनपापडी बर्फीच आहे ती. फोटो काढायचा आहे का. ती अंगठी आहे ना दोन्ही डोळ्याला लावायची. एकदा एक ह्या साईड नाही तर त्या साईडनं ओवळायचं. हां पूर्ण डोक्यावर ओवळायचं बाळा. राहू दे आता. आता राखी बांधा. काढा येते का. गाठ काढून दे शंभू तिला. पिनातनं काढायचं साईडला लगेच नाही. अशा प्रकारे राखीचा कार्यक्रम झाला. कुठल्या पण चालते हातात घालायची. तर अशी राखी बांधली बघू शंभू. श्रावण आमचे बघा राखी बांधले. कसा वाटला सांगा नक्कीच. तर आता चला स्वयंपाक वगैरे बघायचं काय काय नाही. कंस आहेत ते जरा शिजवायचे. तर निबर आहेत कसे आहेत बघू. ही टोपी ठेवू शंभू. स्वयंपाकाचं चालू आहे संध्याकाळचं. तर लाईटली जेवण आहे आज आमचं बघा. तर मस्त अशी कंस पण ही करायला लागली. त्यांनी तुम्ही सांगा काय ओळखा. म्हणजे ही उकळ्या मारायला मग जरा फेस आला ह्याला. तर असं आवडीचं मस्त आमच्या सगळ्यांच्या कडधान्यामधलं जे हुलगा असतं ना हुलग्याचं माडगं आहे. तर कुणाला कुणाला आवडते आणि कुणाला कुणाला हा प्रकार माहिती आहे हा पदार्थ. तर सांगा नक्कीच कमेंट करून. नवीन जण म्हणजे ह्यांना माहिती नाही. पहिल्या माणसांना म्हणजे आमच्या आजी तर बघा. आणि इकडं बघा कंस पण शिजत घातलेत. तर मस्त अशी कंस पण उकडते. आता शिजलेत पण कवळी आहेत त्यामुळे लगेच शिजते ती. आणि इकडं म्हणलं जरा अजून चांगलं घट्ट असं थोडं आलं का मग बंद करता येईल. तर ह्याला बघा 1 किलो आणलेलं मी ह्याच्यातनं सांगोल्याला गेल्यावर. तर ते भाजून दळायचं आणि दळून आणले. तर म्हणलं श्रावू पण म्हणाले सारखी कर. तरी माझ्या आजी पण असलं करायची माडगं बघा. आणि ह्या वातावरणात तर आवर्जून खावं. तर शरीरासाठी इतकं उत्तम आहे ना हे. इतकं भारी गेलं सगळ्यांसाठीच ते गुणधर्म काय म्हणते. सगळ्यासाठी कशासाठी म्हणलं तर म्हणजे नाही सगळ्यांसाठीच. जरी सर्दी जरी आली ना तरी म्हणजे हे पहिलं माडगं प्यायची तर कमी व्हायचं. काय पण झालं तरी पण माडग्यातनं जास्त गुणधर्म आहे. तर त्यामुळं माडगं उष्णता जास्त असते त्यामुळं बघा उन्हाळ्यात कधी जास्त खात नाहीत. ह्या दिवसात खायचं थंडीत पावसाळ्यात. तर टेस्ट पण चांगली लागते. तर आम्ही असं चमचानच खातो. कोण पहिलं भाकरी आहे ना त्याबरोबर कडक भाकरी यात गूळ टाकायची माझी आजी आणि गूळ टाकून खायचं. तर आम्ही नाही. आम्ही मीठ वगैरे टाकून असंच खातो. तर छान लागतं एकदम चव तर छान. इकडं पण कंस भाजलेत. तर कुणाला मक्काची कंस आवडतात सांगा. आणि माडगं पण कुणाला माहिती आहे कुणाला आवडते सांगा. आणि मेन म्हणजे बघा इकडं ना सकाळी डोसा केलता पण काय सकाळी शूट नाही घेतलं. तर आता डोशाचं पीठ अजून परत रिटर्न थोडं राहिलं होतं ते बारीक करून परत पॅक करून ठेवले. तर फुगलंय भरपूर असं. तर आता थोडंसं शंभूला डोसा बनवायचा जर खायचा असेल तर पोरांना श्रावणीला ते. नाहीतर मग आहे असं भाजी आहे भाकरी आहे अजून वांग्याची रस्सा भेंडी आहे. त्यामुळं असं लाईटली जेवण आहे. शंभू वडा आणाय गेलाय. तर काही नाही जास्त असं जेवण आहे आमचं बघा. कसं वाटलं तुम्हाला आमचं म्हणजे माहिती आहे का नाही. तुम्ही माडग्याची रेसिपी किंवा
खाल्लंय का नाही कधी सांगा नक्कीच कमेंटमध्ये. तर श्राव इकडं आवरायला लागली. कणशाचं बघा पाला बिला सगळं काय म्हणते सोलले ती कांसं त्यातले अजून 2-4 आहेत. तर नारळ बघा कसला मोठा आहे तर त्याला सोलायचं आहे. तर चला या जेवायला आम्ही पण जेवण घेतो. ह्याने आल्यावर शंभू गेलाय दुकानात त्याला वडा खायचा आहे म्हणून. तर वाजले तर 8ला 5 कमी आहेत. तर झाला आता स्वयंपाक पण आज काही जास्तीचा नसल्यामुळं आणि धपाटं पण आहे त्यामुळं जास्त काय नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर चला मग बाय सर्वांना. गुड नाईट.